नमस्कार मंडळी. जर तुम्हाला हिमोग्लोबिन कमी असल्याची चिंता वाटत असेल आणि ते नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं याचा विचार करत असाल तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात. आज आपण आपल्या आहारात अगदी सोपे बदल करून हिमोग्लोबिनची पातळी कशी सुधारता येईल हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तुम्हाला असं होतं का कधी की दिवसभर खूप थकल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं काम केलं तरी एकदम दम लागतो? यामागे ना एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता. हे खूप कॉमन आहे आणि म्हणूनच यावर बोलणं खूप गरजेचं आहे. तर मग कुठल्याही उपायाबद्दल बोलण्याआधी ही समस्या नेमकी आहे तरी काय हे समजून घेऊया, बरोबर? या पहिल्या भागात आपण हिमोग्लोबिन म्हणजे काय आणि ते आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं काय आहे हे जाणून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या लाल रक्तपेशींमधलं एक प्रोटीन ज्यात भरपूर लोह असतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय तर फुफ्फुसातून ऑक्सिजन म्हणजे आपला प्राणवायू उचलून शरीराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणं. असं समजा की ही आपल्या शरीराची ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम आहे. याच्याशिवाय शरीराला एनर्जीच मिळणार नाही. ओके, तर आता आपल्याला हिमोग्लोबिनचं महत्त्व तर कळलंय, पण मग प्रश्न येतो की याची पातळी कमी का होते आणि ती नॉर्मल किती असायला हवी? चला, पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत. हिमोग्लोबिन कमी होण्याची काही कारणं तर आपल्या रोजच्या जगण्यातच दडलेली आहेत. जसं की खूप जास्त शारीरिक कष्ट करणं, गरजेपेक्षा जास्त उपवास करणं किंवा दिवसभर सतत कामातच राहणं आणि शरीराला आरामच न देणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, शरीरावर ताण येतो आणि रक्ताची कमतरता जाणवू शकते. मग निरोगी शरीरात हिमोग्लोबिन किती असायला पाहिजे? साधारणपणे पुरुषांमध्ये याचं प्रमाण 13.2 ते 16.6 ग्राम प्रति डेसिलिटर असायला हवं आणि महिलांमध्ये हेच प्रमाण 11.6 ते 15 ग्राम प्रति डेसिलिटर असतं. हे आकडे आपल्या आरोग्यासाठी एक चांगली रेफरन्स पॉइंट आहेत. आणि आता आपण येतोय या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, सोल्युशनकडे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात नेमके काय बदल करायचे? इथे आपण काही असे पदार्थ बघणार आहोत जे रक्त वाढवण्यासाठी मदत करतात आणि ते आपल्याला सहज मिळतात. खरं तर निसर्गाने आपल्याला असे अनेक पर्याय दिले आहेत जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप मदत करतात. आता आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे आपण आपल्या रोजच्या जेवणात अगदी सहज समाविष्ट करू शकतो. सुरुवात करूया धान्य आणि सुक्यामेव्यापासून. नाचणी आणि राजगिरासारखी धान्य खूपच पौष्टिक आहेत आणि सुकामेवा तर क्या बात है. खजूर, अंजीर, बदाम आणि मनुका हे तर लोहाचे खजिने आहेत. विशेषतः मनुका, ज्यात लोह आणि तांबे भरपूर असतं, ते आपल्या लाल रक्तपेशी बनवण्यासाठी खूपच मदत करतात. आणि हो, खजुराबद्दल तर एक गोष्ट लक्षातच ठेवा. खजूर हा लोहाचा इतका जबरदस्त स्रोत आहे की तो एकटाच शरीराच्या लोहाची गरज भागवू शकतो. त्यामुळे रोज काही खजूर खाणं हा हिमोग्लोबिन वाढवण्याचा एक सोपा आणि चविष्ट मार्ग आहे. फळं तर आरोग्यासाठी नेहमीच चांगली असतात, बरोबर? संत्री, मोसंबी, द्राक्ष आणि खास करून डाळिंब हे रक्त वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि सोबतच प्रोटीन आणि लोहाने परिपूर्ण असलेलं सोयाबीन सुद्धा आपल्या आहारात असायलाच हवं. आता वळूया भाज्यांकडे. कोबी, फ्लावर यांसारख्या भाज्या तर महत्त्वाच्या आहेतच, पण गाजर आणि बीट हे तर जणू रक्त वाढवण्यासाठीच ओळखले जातात. यांचा रस पिणं हा तर एक खूपच प्रभावी उपाय मानला जातो. आणि हा एक खास उपाय आहे जो तुम्ही अगदी सहज घरी करू शकता. सफरचंद आणि बीटचा ताजा रस काढा, त्यात 1 चमचा मध घाला आणि मिक्स करा. हे मिश्रण रोज सकाळी प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी सुधारायला खूप मदत होते. हा एक सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय आहे. तर आता आपण समारोपाकडे आलो आहोत. आपण पाहिलं की आहारात छोटे छोटे बदल करून किती मोठा फरक पडू शकतो. हे बदल केवळ सोपे नाहीत तर ते आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. चला तर आजच्या माहितीतील 3 महत्त्वाचे मुद्दे पटकन पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, खजूर आणि मनुका यांसारखा लोहाने समृद्ध सुकामेवा खायला सुरुवात करा. दुसरं, आपल्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्यांचा समावेश नक्की करा. आणि तिसरं, आपल्या हिमोग्लोबिनची पातळी नियमितपणे तपासा, म्हणजे आपल्याला आपल्या आरोग्याची योग्य कल्पना येईल. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. आजपासून आपल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात कोणता एक छोटा पण महत्त्वाचा बदल आपण करणार आहात? जरा विचार करा आणि आजपासूनच सुरुवात करा.